इथे मी 1 वाटी तूर डाळ घेतलेली आहे। ही डाळ आपण आता पाण्याने 2 वेळा स्वच्छ धुवून घेऊयात। मी डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता ही आपण कुकरला लावून घेऊयात। कुकरच्या आपल्याला 4 ते 5 शिट्ट्या करायच्या आहेत। डाळ आपल्याला चांगली मऊ शिजवून घ्यायची आहे। मी इथे 2 शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत। या शेंगा आपण चिरून घेऊयात। चिरताना त्या खूप छोट्या चिरायच्या नाहीयेत, नाहीतर खाता येत नाही। मी शेंगा चिरून घेतलेल्या आहेत। आता हे आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊयात। शेवग्याच्या शेंगा मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत। आता आपण यात पाणी घालूयात। याच्यामध्ये घालायचं आहे मीठ आणि थोडीशी साखर। आता या शेंगा आपल्याला गॅसवर ठेवून शिजवून घ्यायच्या आहेत। शिजताना याच्यावर झाकण ठेवायची गरज नाहीये। शेंगा शिजायला साधारण 10 मिनिटं लागतील। आपली शेवग्याची शेंग चांगली शिजलेली आहे। मला ही शिजवायला 8 ते 9 मिनिटं लागलेली आहेत। डाळ पण चांगली शिजलेली आहे। आता आपण आमटी फोडणीला टाकून घेऊयात। तेल चांगलं तापल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला घालायची आहे मोहरी। मोहरी चांगली तडतडल्यानंतर आपल्याला घालायचे आहे जिरे। आता याच्यामध्ये घालायचं आहे लसूण खोबरं। हे चांगलं आपल्याला मिनिटभर परतून घ्यायचं आहे। थोडीसा कढीपत्ता। आता याच्यामध्ये घालायचा आहे कांदा लसूण मसाला, किंवा तुम्ही घरी जो भाजीसाठी मसाला वापरता तो घालायचा आहे। आता याच्यामध्ये शेंगा आणि डाळ घालायची आहे। आता याच्यामध्ये गरजेनुसार पाणी घालायचं आहे। आता याच्यामध्ये 1 चमचा गोडा मसाला घालायचा आहे। थोडासा गूळ घालायचा आहे। आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे। गॅस मोठाच ठेवायचा आहे। आमटीला एक उकळी आणून द्यायची आहे। याच्यामध्ये घालायचं एक आमसूल। आमटीला उकळी आलेली आहे। आता गॅस मंद करायचा आहे आणि मंद आचेवर आपल्याला 3 ते 4 मिनिटं अशी आमटी शिजवून द्यायची। 5 मिनिटं झालेली आहे। आता आपण गॅस बंद करूयात आणि वरून कोथिंबीर घालूयात। ही आमटी तुम्ही भात, भाकरी, भाजी कशासोबत पण खाऊ शकता।